असतो. आता घरामध्ये जर पाहिलं तर मुलाचं प्रेम हे कोणावरती असतं? मुलाचं प्रेम हे आईवरती असतं आणि मुलीचं प्रेम हे बापावरती असतं. अशी क्रॉस लाईन टाकलेली आहे देवाने, आहे की नाही? ही क्रॉस लाईन का टाकली बरं? तर या क्रॉस लाईन टाकली कशा करता टाकली तर मी सांगतो तुम्हाला. या जगामध्ये देवाने ज्या वेळेला मुलगी बनवली, देवाने ज्या वेळेला मुलगा बनवला ना, त्यावेळेला मुलगी बनवताना आणि मुलगा बनवताना ज्या वेळेला देवाला मुलगा बनवायचा होता त्यावेळेला देवाने बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला, आहे का बरं? देवाने बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि त्याच्यापासून मुलगा बनवला. आणि ज्या वेळेला देवाला मुलगी बनवायची होती ना त्यावेळेला बापाच्या हृदयाचा तुकडा काढला आणि मग मुलगी बनवली. काय बनवली? हृदयाचा तुकडा काढला आणि मग मुलगी बनवली. म्हणून त्या मुलीचं बापावरती एवढं प्रेम असतं की रात्रंदिवस आपल्या बापाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी मुलगी घेते. महाराज मुलगी घेते. आणि असा मुलीचा संबंध साधू संतांनी देवाबरोबर जोडला, देवाबरोबर जोडलाय. आणि तोच संबंध आपला त्या परमात्म्याबरोबर जोडला जावा त्याच्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये अशी इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये जे भगवान दत्तात्रय आहेत, जे अनसुया मातेच्या आणि आत्रेय ऋषीच्या पोटी ज्यांनी अवतार घेतलेला आहे, जन्म घेतलेला आहे, त्या भगवान दत्तात्रयाचं स्वरूप मला कळालं पाहिजे. लहान वय होतं शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं. नाथ महाराजांचा जन्म झाला आणि आई वडील निवर्तले, आहे की नाही? आई वडील स्वर्गवासी झाले. आणि त्याच्यानंतर आजी आजोबाने शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा सांभाळ केला. आणि सांभाळ केल्याच्या नंतर एक दिवस शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये लालसा होती, इच्छा होती, आकांक्षा होती की मला त्या परमतत्वाला स्पर्श करायचा आहे, त्या परमतत्व मला भेटलं पाहिजे, परमात्म्याचं स्वरूप मला कळालं पाहिजे. आणि मग ही अंतःकरणामध्ये इच्छा असल्यामुळे स्वप्नदृष्टांत झाला. आणि स्वप्नदृष्टांत झाल्याच्या नंतर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज देवगिरी किल्ल्यावरती गेले. आणि तिथं गेल्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांनी विचारलं, अरे बाबा तू कोणाचा कोण आहेस? त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं, म्हणे मी ब्राह्मण ऋग्वेदी, मी ऋग्वेदी ब्राह्मण आहे. एकनाथ माझं नाव आहे. माझे आई वडील लहानपणी निवर्तले म्हणून माझ्या आजी आजोबाने माझा सांभाळ केला, पण आता मला त्या परमात्म्याची लालसा लागलेली आहे. त्या परमात्म्याचं मला चिंतन घडलं पाहिजे. आणि म्हणून मी तुमचे शरणागती पत्करण्याकरता आलो. आणि ते तत्व, त्या परमात्म्याची ओळख, त्या भगवान दत्तात्रयाची ओळख तुम्ही मला करून द्याल अशी आशा आहे, म्हणून मी तुमच्या चरणाजवळ आलो. आणि मग जनार्दन स्वामी महाराजांनी त्यांना परवानगी दिली राहण्याची. आणि मग जनार्दन स्वामी महाराजांची सेवा करण्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज रात्रंदिवस जनार्दन स्वामींच्या आपल्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत करू लागले, आहे की नाही? जे सांगतील ती सेवा करू लागले. आणि एक गोष्ट सांगू, सद्गुरूने किंवा आशीर्वाद मागितल्याने मिळत नसतो, तो आशीर्वाद मिळवावा लागतो. आणि त्याच्याकरता तन मन धनाने आपल्या सद्गुरूची सेवा करावी लागते. विठाला 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 विठाला. आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची सेवा केली. आणि सेवा केल्याच्या नंतर सद्गुरूंनी कृपा करायचं ठरवलं. आणि मग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं की अरे एकनाथाला सांगितलं की नाथा आपल्याला आज बाहेर जायचंय, सुलीभंजन पर्वतावरती जायचंय. आणि मग जनार्दन स्वामींच्या बरोबर नाथ महाराजाला जनार्दन स्वामी सुलीभंजन पर्वतावरती घेऊन गेले. आणि घेऊन गेल्याच्या नंतर तिथं विहार करू लागले. तर विहार करत असताना तिथे एक साधू भेटला, फकीराच्या वेशामध्ये, मलंगाच्या वेशामध्ये. जनार्दन स्वामी महाराज त्याच्याबरोबर संवाद करू लागले. फकीर आहे, मलंग आहे, त्याच्या जवळ 4 कुत्र्या खेळतात आजूबाजूला.
असा मलंग असलेला फकीर असलेला साधू महात्मा, आणि त्या महात्म्याच्या जवळ जाऊन जनार्दन स्वामी महाराज संवाद करू लागले. ऐका बरं, खूप गोड आहे. जनार्दन स्वामी महाराज संवाद करू लागले आणि तेवढ्यामध्ये नाथ महाराजांना किळस आली की अरे हा फकीर असलेला मलंगाच्या वेशामध्ये असलेला कसा तरी त्याचा वेश आहे, अतिशय अमंगल वेशामध्ये राहणारा हा साधू कोण कुणास ठाऊक कोण फकीर आहे, पण आमचे सद्गुरू महाराज याच्याबरोबर बोलतायत. अरे या वेड्या माणसाबरोबर बोलण्याचं काय कारण आहे? कारण आणखीन ओळख झालेली नव्हती ना, हे की नाही? ओळख झालेली नव्हती. त्याच्यामुळे हो, नाथ महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरूने या फकीराबरोबर या मलंगाबरोबर संवाद केला नाही पाहिजे. पण नाथ महाराजांना ओळख झालेली नव्हती. परमात्म्याचं, भगवान दत्तात्रयाचं खरं स्वरूप त्यांना कळलेलं नव्हतं. म्हणून जनार्दन स्वामी महाराज बोलतायत, नाथ महाराजांना त्याची किळस येते. आणि मग 4 कुत्र्या बरोबर आहेत. तो मलंगाच्या वेशामध्ये गळ्यामध्ये झोळी अडकवलेली आहे की नाही? हातामध्ये कटोरा आहे आणि त्या कटोऱ्यामध्ये झोळीमध्ये असा तो फकीर फिरत असताना जनार्दन स्वामी महाराज त्याच्याबरोबर संवाद करतायत. आणि ऐका, त्या संवाद झाल्याच्या नंतर त्या फकीराने आपल्या झोळीमधले शिळे तुकडे काढले, आणि त्या कटोरीमध्ये टाकले. त्याच्यानंतर ज्या 4 कुत्र्या होत्या त्या 4 कुत्र्याचं दूध काढलं कटोऱ्यामध्ये. 4 कुत्र्याचं दूध काढलं कटोऱ्यामध्ये, आणि दूध काढल्याच्या नंतर आपल्या झोळीमधले शिळे तुकडे त्याच्यामध्ये टाकले आणि दोन्हीचा मिश्रण करून सुंदर असा काला बनवला, त्याचा प्रसाद बनवला. आणि प्रसाद बनवल्याच्या नंतर स्वतः तो मलंग, तो फकीर तो सेवन करायला लागला. आणि सेवन करायला लागल्याच्या नंतर जनार्दन स्वामी महाराजांनी हात पुढे केले. ऐका बरं, जनार्दन स्वामी महाराजांनी हात पुढे केले आणि हात पुढे केल्याबरोबर मलंगाने त्या कटोरीमधला जो प्रसाद तयार केलेला होता त्याच्यातला एक गोळा घेतला, हातामध्ये गोळा घेतला आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या हातावरती प्रसाद दिला. आणि प्रसाद दिल्याबरोबर जनार्दन स्वामी महाराज प्रसन्न झाले आणि तो प्रसाद सेवन करायला लागले. आणि मग तर नाथ महाराजाला आणखीनच किळस आली की अरे रे रे, हा कोण कुठला फकीर, याने किती दिवस झाला आंघोळ केली आहे माहिती नाही, आणि त्याने पुन्हा कुत्र्याचं दूध काढलं, 4 कुत्र्याचं दूध काढलं, मी माझ्या डोळ्याने पाहिलं, शिळे तुकडे किती दिवसाचे माहिती नाही, आणि त्याचा मिळून काला तयार केला. आणि तो काला स्वतःही खातो आणि त्याच्यातलाच उष्टा काला माझ्या सद्गुरूंना देतो. तरी सुद्धा जनार्दन स्वामी महाराज हा प्रसाद सेवन करतात. किळस यायला लागली नाथ महाराजांना. पण ऐका, जनार्दन स्वामी महाराज तो प्रसाद सेवन करायला लागले. आणि सेवन करत असताना जनार्दन स्वामी महाराजांनी आपल्या शिष्याला म्हणजे नाथ महाराजांना खून केली. काय केली? खून केली. कारण